नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं, लाडक्या ताईंचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. एप्रिल अखेर खात्यात जमा होणार 3,000 रुपये. बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. काय मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या खात्यात अखेर 3,000 रुपये जमा होणार आहेत. तारीख आणि संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे संपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाच्या लाडकी बहीण योजनेबाबत नवी घडामोड चर्चेत येत आहेत. मार्च महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक महिला चिंतित होत्या. एप्रिल महिन्याचाही बराच कालावधी उलटून गेला तरी पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. बघा, तर लाडक्या ताईंनो, हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित 3,000 रुपये जमा होऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र एप्रिल महिन्याचा अखेरीस हे पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी घाबरण्याचे कारण नाही. तर लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा होणार आहे. लाडक्या ताईंनो, टेन्शन घेऊ नका. दरम्यान या योजनेला लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहेत. ज्या महिलांची आवश्यक कागदपत्र पूर्णता किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्या महिलांना लाभ मिळणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे शासनाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला मुदत वाढवली आहे. ही संधी शेवटची स्पष्ट करण्यात आलेली आहे. बघा, शेवटची संधी आहे. यानंतर तुम्हाला मुदत वाढ भेटणार नाही. लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा. आज तुमची 12 एप्रिल आहे, तर तुम्हाला अवघे अजून काही दिवस उरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जे आहे तो लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणीची ई-केवायसी पूर्ण करावी. बघा, दरम्यान या योजनेसाठी लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. ज्या महिलांची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही किंवा लाडक्या बहिणींनी त्या ज्या महिला आहेत त्यांना लाभ हा मिळणार नाही. त्यामुळे शासनाने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढ जी आहे ती शेवटची संधी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी, लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. बघा, आपली जी माहिती आहे मी तुम्हाला व्हिडिओ देत असतो. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला. बघा, लाडकी बहीण योजनेचं लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर जाऊन आपली माहिती तुम्ही तपासू शकता, दुरुस्ती करू शकता. निर्धारित वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील हप्ते खात्यात जमा होतील, अन्यथा अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. त्यामुळे असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. थोडी प्रतीक्षा केल्यानंतरही लाडक्या बहिणींना दुहेरी आनंद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बघा, दुहेरी लाभ तुम्हाला मिळू शकतो. मार्च प्लस एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला खात्यामध्ये जमा होऊ शकतो. बघा, मार्च प्लस एप्रिलचा जो हप्ता आहे तुम्हाला खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होऊ शकतो. म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट खात्यामध्ये हे DBTद्वारे ट्रान्सफर होऊ शकतात. त्यामुळे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी, लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्सचा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.